ही कोणाची ऑर्डर आहे? ही ऑर्डर आहे ज्योती नाईक ताईंची आहे. तर बघा त्यांच्या ऑर्डरचं पॅकिंग चालू आहे. सकाळी धनलक्ष्मी कुंचनची मी सेवा केलेली आहे. तसंच बघा ताईंनी कवड्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर पंचरत्न घेतलेत आणि गोमती चक्र. आणि हे किती अभिषेक? तुपाचे दिवे 1 2 3 4 5 तुपाचे दिवे ताईंनी घेतलेत. तसंच बघा ताईंनी धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी श्रीफळ घेतलेलं आहे. ताईंच्या लवंगा आहेत, नाही ह्या लवंगा 5 आहेत ताईंच्या. तसंच एक श्रीफळ आहे. तसंच ताईंचे 2 पोळे आहेत. त्याच्यानंतर एक हळकुंड आहे. तसंच ताईंचं एक पारिजातक फूल आहे. अक्षदा आहेत ताईंच्या ह्या 5 चांदीच्या 5 अक्षदा. तसंच 2 मोती आहेत. मोती 2च आहेत ना अभिषेक? हां 2 मोती. तसंच गुंज 2 आहेत ताईंचे. अरे मोती मोती घे बरं इकडचा मोती. त्याच्यानंतर एक कमळाचं फूल आहे ताईंचं आणि धनलक्ष्मी कुंचन आणि 5 तुपाच्या वाती म्हणजे पंत्या आहेत. तसंच हा चांदीचा ताईंचा धनलक्ष्मी कुंचन आहे. तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे. तसंच बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी बऱ्याचशाच ताईंना हे ताट हवं होतं. बऱ्याचशाच ताईंनी हे ताट ऑर्डर केलेलं आहे. तर जे माझं तुम्ही ताट बघताय माता लक्ष्मीच्या पूजा म्हणजे ह्याच्यामध्ये बघा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आपण असा ठेवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन ठेवल्यानंतर तुम्ही सगळे रत्न ठेवू शकता साईडनं. कवड्या, गोमती चक्र, पोळा, गुंज म्हणजे माता लक्ष्मीचे नाही का प्रिय असणार रत्न जसं की कमळगट्टा मणी. म्हणजे या ताटामध्ये मोठी भरपूर सेवा होते. ज्या ताईंना घ्यायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर हा धनलक्ष्मी कुंचन ताईंचा बुकिंगचा आहे. तर पूजा करून ठेवलेला आहे मी. तर तो सुद्धा लवकरच ताईंना पाठवण्यात म्हणजे डिस्पॅच होत आहेत ऑर्डर सध्या. तसंच बघा हे तिन्ही सुद्धा पूजा केलेली धनलक्ष्मी कुंचन आहे. तुम्ही बघू शकता. धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी आणि फलदायी सेवा आहे. ज्यांनी केली त्यांना खूप चांगले अनुभव आणि प्रचिती आलेली आहे. तसंच बघा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनचे लागणारे रत्न सुद्धा बघायला मिळतील. हे जे सगळे कुंचन आहेत त्यांची विधिवत पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता सगळ्यांची पूजा केली. ज्या ताईंचं बुकिंग आहे त्यांच्या सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा केलेली आहे. तसंच बघा त्यांचे अजून ऑर्डरचे बुकिंगचे आहेत त्यांची सुद्धा बघा पूजा करूनच आम्ही पॅक करून ठेवलेले आहेत. तर बऱ्याच ताईंनी बघा धनलक्ष्मी कुंचन त्यासाठी लागणारी सगळी सामग्री म्हणजे जसं की पोळा, गुंज, त्याच्यानंतर चांदीची फुलं म्हणजे बऱ्याच ताईंनी जे जे काही घेतले त्यांचं बघा अभिषेक दादांनी पॅक करून ठेवलेले आहेत कुंचन. तर असे हे धनलक्ष्मी कुंचन आहेत. भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत. तर बऱ्याच ताईंनी कोणाला तरी भेट देण्यासाठी घेतात किंवा गिफ्ट देण्यासाठी सुद्धा बऱ्याच ताई धनलक्ष्मी कुंचन घेत असतात. कारण कसं आहे ही आर्थिक प्राप्तीची सेवा आहे. आणि जर तुम्ही एखाद्याला जर हा कुंचन देत असाल तर त्या व्यक्तीचं सुद्धा आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील आणि त्याला सुद्धा आर्थिक लाभ होईल. आणि त्या लाभाची सेवा जी काही फलश्रुती आहे ती तुम्हाला सुद्धा मिळते. कारण तुमच्या माध्यमातून त्यांना ती सेवा समजलेली असते किंवा तुम्ही ही सेवेची त्यांना भेट दिलेली असते. त्यामुळे त्याचं पुण्य आपल्याला सुद्धा लाभतं. त्यामुळे बघा तुम्हाला जर कोणाला काही भेट द्यायचं असेल तुम्ही त्यांना सेवा सांगा. ही धनलक्ष्मी कुंचन सुद्धा तुम्ही त्यांना भेट देऊ शकता. तर हे ताट हवं असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तसंच बघा माता लक्ष्मीची मी सगळी रत्न दाखवणार आहे. तर बघा अभिषेक दादा ऑर्डर पॅक केलेली आहे ताईंची. आणि एक श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो सुद्धा ताई तुमच्या घरी येतोय. तर हा महाराजांचा फोटो जो आहे तो छान असा तुम्ही भरून आणा आणि त्यांची सुद्धा सेवा करा. कारण तुमच्या घरी साक्षात महाराज येत आहेत. तसंच बघा धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी माता लक्ष्मीचे पंचरत्न आहेत. माता लक्ष्मींचे पंचरत्न सुद्धा तुम्हाला कुंचनमध्ये टाकायचे आहेत. तर हे 5 रत्न आहेत माता लक्ष्मीची. तर हे पंचरत्न सुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सोबत घ्यावे लागतात. कारण हे पंचरत्न टाकल्याशिवाय धनलक्ष्मी कुंचनची सेवा पूर्ण होत नाही. तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये ओरिजिनल पंचरत्न आहेत बरं का आपल्याकडले जे आहेत ते. तर हे पंचरत्न सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तसंच बघा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणारे हे हळकुंड आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे एक पंचरत्न एक हळकुंड असं तुम्ही सेवेसाठी ऑर्डर करू शकता. तर बघा ही पंचरत्नाची एक डब्बी आहे. तसंच हे हळकुंड आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणारं चांदीचं हळकुंड. कारण बघा माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे.
असावी का नसावी सेवेत हा नंतरचा प्रश्न येतो, पण चांदी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करते आणि चांदी ही माता लक्ष्मीला प्रसन्न आहे. त्याच्यामुळे बघा हे असे हळकुंड असतात आपल्याकडे चांदीची, माता लक्ष्मीला प्रिय असणारे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तसंच बघा धनलक्ष्मी कुंचमध्ये टाकण्यासाठी ह्या अक्षदा आहेत. तर तुम्ही ह्या अक्षदा 60 टाकू शकता, 21 टाकू शकता किंवा 108 सुद्धा ह्या अक्षदा घेऊन सेवा करू शकता. जर तुमचं नवीन वास्तू असेल तर तुम्ही त्या वास्तूमध्ये सुद्धा थोडेसे धन, थोड्याशा ह्या अक्षदा आणि पंचरत्न जरी तुम्ही ठेवून वास्तू म्हणजे पॉझिटिव्ह राहते, सकारात्मक राहते. नवीन वास्तू जर तुम्ही बांधत असाल तर हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा तुम्ही वास्तू तुमची बांधू शकता. तर बघा हे अशा चांदीच्या अक्षदा आहेत. तर ही चांदीच्या अक्षदा आहेत त्या तुम्ही 7, 21 किंवा 108 अशा क्वांटिटीमध्ये घेऊन तुम्ही त्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकू शकता. तसंच बघा भगवान विष्णूंना प्रिय असणारं पारिजातक, हे चांदीचं पारिजातक आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी माझा कुलदेवीचा जो कलश आहे माझ्या देवघरातला, त्याच्यामध्ये सुद्धा मी एक चांदीचं फूल टाकते. म्हणजे पारिजातक टाका किंवा कमळ टाका. तर बघा तुम्ही धनलक्ष्मी कुंचमध्ये भगवान विष्णू म्हणजे भगवान विष्णू, माता लक्ष्मी, व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची ही सेवा आहे. तर तुम्ही एक पारिजातक आणि एक कमळाचं फूल टाकलं तरी सुद्धा चालतं. तर बघा असं हे पारिजातकचं फूल आहे, तुम्ही ते सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता. तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे ही कमळाचं फूल. तर ही कमळाची जी फुलं आहेत तुम्ही ते धनलक्ष्मी कुंचमध्ये एक टाकू शकता किंवा तुम्हाला जर लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी शुक्रवारी मंगळवारी तुम्हाला अलंकरित करायचं असेल माता लक्ष्मींना, तर तुम्ही ही 7 फुलं, 21 फुलं किंवा 5 किंवा 108 अशी सुद्धा चांदीची फुलं घेऊ शकता. कारण लक्ष्मी मातेला चांदी प्रिय असल्यामुळे बऱ्याचदा हे सगळे रत्न त्यांच्या देवपूजेमध्ये ठेवतात. बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी कमळाची फुलं आहेत. त्याच्यामध्ये एक सिंगल कमळ सुद्धा मोठं मिळतं, ते सुद्धा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तसंच बघा हे श्रीफळ आहे. श्रीफळ म्हणजे छोटासा चांदीचा नारळ आहे, त्याच्यावरती बघा स्वस्तिक आहे, शुभचिन्ह आहे त्याच्यावरती. तुम्ही हे सुद्धा कुंचनमध्ये टाकण्यासाठी एक श्रीफळ घेऊ शकता. किंवा तुम्हाला कुलदेवीच्या दर्शनाला तुम्ही चाललाय आणि कुलाचार करायचा असेल तर अशा वेळी बघा एक तुम्ही चांदीचा नारळ घेऊ शकता, एक कमळाचं फूल, एक हळकुंड, 7 लवंगा, 7 अक्षदा असं घेऊन सुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी भरताना तुम्ही हे रत्न सुद्धा कुलदेवीला, जसे की तुळजाभवानी असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, माहूरची रेणुका माता असेल, तर त्यांना सुद्धा तुम्ही ही रत्न अर्पण करू शकता. आणि खरंच कुलाचार करताना चांदीच्या वस्तू अर्पण केल्याने कुलदेवी प्रसन्न होते आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. तर बघा काही काही ताई किंवा काही काही सेवेकरी अशा आहेत की कुलस्वामीला जाताना 2 वाट्या सोन्याच्या आणि 2 मणी सुद्धा ते कुलदेवीला अर्पण करतात आणि एखादी साडी, गजरा, बांगड्या, तसंच तुम्ही ही सुद्धा चांदीची रत्न सुद्धा त्यांना अर्पण करू शकता. तसंच बघा चांदीच्या लवंगा तुम्ही बघू शकता, ह्या लवंगांचं काम पण खूप बारीक आहे बरं का. तुम्हाला हे असं बारीक काम कुठंही बघायला मिळणार नाही, कारण हे आम्ही बनवून घेतलेले आहेत या लवंगा. तर तुम्ही बघू शकता ह्या चांदीच्या लवंगा आहेत. जसं की तुम्ही लक्ष्मीची पूजा करताय, आता कुंचनमध्ये टाकण्यासाठी किती चांदीच्या लवंगा घ्याव्या, तुम्ही 2 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, 21 घ्या किंवा तुम्हाला जसं शक्य आहे तशा तुम्ही ह्या लवंगा घेऊ शकता. तर कुलदेवीला कुलाचार करण्यासाठी कुलस्वामीला चालला असाल तर ह्यातल्या 5 लवंगा किंवा 7 लवंगा सुद्धा तुम्ही त्यांना चांदीच्या अर्पण करू शकता आपल्या नावाने. कारण चांदी किंवा आपण जेव्हा मंगळसूत्र किंवा देवी देवतांना जेव्हा आपण त्यांचा मान सन्मान करतो तेव्हा देवी देवता प्रसन्न होतात. त्यामुळे बघा तुम्ही ह्या चांदीच्या लवंगा सुद्धा घेऊ शकता. धनलक्ष्मी कुंचनसाठी 2, 5, 7, 11, 21 अशा क्वांटिटीमध्ये जरी तुम्ही त्यात टाकल्या तरी सुद्धा चालतं, कारण ही चांदी आहे बरं का, ही रत्न तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. तर अशा ह्या चांदीच्या लवंगा आहेत. तसंच बघा माता लक्ष्मीला ही उधळायची फुलं आहेत, जसं की आपण मंत्र वगैरे म्हणतो, तुम्ही कुंचनमध्ये पण टाकू शकता किंवा ही उधळायसाठी किंवा देवी देवतांना अर्पण करण्यासाठी ही फुलं आहेत. तर बघा असं एक एक फुल हातात घ्यायचं आहे, लक्ष्मीचं अष्टक किंवा लक्ष्मीचं स्तोत्र म्हणायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री तुळजाभवानी देव्याय नमः, नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. तर ही उधळायची फुलं आहेत देवी देवतांना. तर ही उधळायची फुलं सुद्धा तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता. जेव्हा पण ऑर्डर कराल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज, तेव्हा तुम्ही मेन्शन करा उधळायची फुलं हवेत, कमळ फुलं हवं आहे, पारिजातक हवं आहे. कारण ऑर्डर देताना समोरच्याला समजतं की नक्की तुम्हाला काय हवं आहे.
तर ही बुधळाची फुलं तुम्ही 7 घेऊ शकता, 21 घेऊ शकता, 108 घेऊ शकता किंवा तुम्ही ही 51 फुलं सुद्धा उधळण्यासाठी घेऊ शकता. तसंच बघा माता लक्ष्मीचं प्रिय रत्न म्हणजे मोती, मोतीची माळ, मोत्याचे अलंकार हे माता लक्ष्मीला आपण घालतो किंवा बघा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला सुद्धा मोत्याची माळ किंवा मोत्याचे अलंकार असतात, कारण मोती ही माता लक्ष्मीला फार प्रिय आहेत. त्यामुळे धनलक्ष्मी कुंचनसाठी तुम्ही 5 मोती घ्या, 7 घ्या, 21 घ्या किंवा 108 मोत्याची माळ सुद्धा घेऊ शकता. तर मोती हे आपले ओरिजिनल आहेत बरं का, प्लॅस्टिकचे नाहीत, कारण मोत्याची क्वालिटी ही तुम्हा सर्वांना तर माहिती आहे. ज्या ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केली त्यांना आपल्याकडल्या सगळ्या रत्नांची क्वालिटी माहिती आहे. खूप चांगल्या क्वालिटीचे आपल्याकडे रत्न मिळतात आणि ओरिजिनल आहे. तसंच गुंजसुद्धा लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक आहे, गुंजाने सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होते. त्यामुळे तुम्हाला तुमचं धनलक्ष्मी कुंचनमध्ये 7 किंवा 21 हे गुंज टाकायचे आहेत किंवा तुम्ही तुमचं जसं शक्य असेल तसं 2, 5, 7, 21 असे गुंज टाकायचे आहेत. तसंच पंचरत्न दाखवले मी माता लक्ष्मीचे. आणि हा पोळा तुम्ही 1 किंवा 2 टाकला तरी सुद्धा चालतो धनलक्ष्मी कुंचनमध्ये. आणि तुम्हाला जर ह्याची पोटली बनवायची असेल तर सगळे जे काही रत्न आहे ते 11 क्वांटिटीमध्ये घेऊन तुम्ही ह्याची पोटली बनवू शकता. तसंच बघा हा छोटासा चांदीचा बाळकृष्ण आहे, एका ताईंचा ऑर्डरचा आहे, तुम्ही बघू शकता. तर हा छोटासा बाळकृष्ण आहे चांदीचा, कारण चांदीचा बाळकृष्ण असावा आणि चांदीचा बाळकृष्ण सुद्धा घरामध्ये शुभ मानलं जातं. आता बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना संतान प्राप्ती नाहीये, तर अशा वेळेस संतान प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंजमध्ये सगळी सामग्री टाकायची जसे मी सेवा सांगते. आणि शेवटी त्या धनलक्ष्मी कुंजमध्ये तुम्हाला बाळकृष्णांना ठेवायचं आहे, कारण ह्याच्यामुळे काय होतं संतान प्राप्ती होते. आणि चांदीचाच बाळकृष्ण घ्या तुम्ही, कारण चांदीचं देवी देवता असलेलं चांगलं असतं आपल्या घरामध्ये. तर असा छोटासा चांदीचा बाळकृष्ण आहे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी ऑर्डर केला तरी चालेल. तुम्हाला अगदी ह्या सगळ्या गोष्टी घर बसल्या घरपोच मिळतात. तसंच बघा आपण जेव्हा देवी देवतांना म्हणजे असं कुलदेव किंवा आपल्या देवी देवतांना पानाचा विडा फार प्रिय असतो. तर बघा व्यंकटेश्वर बालाजी, तिरुपती बालाजींना प्रिय असणारा हा गोविंद पानविडा आहे चांदीमध्ये. तर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही कुलाचार करायला किंवा कुलस्वामिनी देवाला तुम्ही गेला आहात अशा वेळी तुम्ही हा गोविंद पानविडा सुद्धा त्यांना अर्पण करू शकता. तसंच बघा व्यवसाय उद्योग चालत नाही अशा बऱ्याच ताईंचे कमेंट मेसेज असतात. त्यांनी बघा हे जे स्वस्तिक यंत्र आहे चांदीचं हे उत्तर दिशेला तुम्हाला लावायचं आहे. उत्तर दिशेला लावून ह्याची रोज विधिवत पूजा करायची आहे. जसं की तुम्ही त्यांना चंदन अष्टगंध लावू शकता, अगरबत्तीने ओवाळू शकता, धूप दीप लावू शकता, तुपाच्या दिव्याने ह्याला ओवाळून अलंकारित करू शकता. व्यवसाय उद्योगासाठी हा खूप चांगला आहे आणि शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही बघा हे स्वस्तिक घेऊ शकता, ह्याची पूजा करून तुम्हाला उत्तर दिशेला लावायचं आहे. व्यवसाय उद्योग असेल त्यांनी, आणि जर घरामध्ये खूप प्रॉब्लेम असतील तर त्यांनी सुद्धा लावला तरी चालतो. तसंच बघा हे विष्णू पाऊल आहे, हे सिंगल म्हणजे एकच विष्णू पाऊल आहे, विष्णूंचं हे पहिलं पाऊल आहे. तर हे सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. बऱ्याच त्यांचे बघा मी सकाळी पूजा करून विष्णू पाऊल दिलेले आहेत. तर ही तुळस आहे, ह्याला तुळस म्हणतात, तुळस. तर ही तुळस सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता चांदीमध्ये. आणि ही पोवळ्याची माळ आहे. तर बघा हे असं कलेक्शन आपल्याकडं आहे देवी देवतांचं. तर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे दिलेल्या नंबरवरती आणि स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. जी वस्तू हवे त्या वस्तूचं नाव सुद्धा तुम्हाला मेन्शन करायचं आहे. अगदी घर बसल्या तुम्ही या सगळ्या वस्तू मागवू शकता. तसंच बघा हे तुपाचे दिव्य आहेत प्युअर गाईच्या. तर हा अभिषेकने पॅक केले ते एका ताईंच्या ऑर्डरचे आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे प्युअर गाईचे तुपाचे दिवे सुद्धा तुम्हाला मिळतात. तर बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे, एका ताईंच्या ऑर्डरचे आहेत. तर बघा ही कमळाची फुलं मिडियम साईजची आहेत. तुम्ही जी छोट्या साईजची बघितली त्याच्यामध्येच ही मिडियम साईजची कमळाची फुलं आहेत. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी चांदीची कमळाची फुलं आहेत. बघाशी ती एकदम छोटी साईज धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी होती, लक्ष्मी मातेला अर्पण करायचं. तुम्ही धनलक्ष्मी कुंचनवरती ठेवण्यासाठी असं सुद्धा एक चांदीचं चांगलं फूल घेऊ शकता. तर बघा ही जी चांदीची फुलं आहेत ही भरीव आहेत आणि चांगल्या क्वालिटीची आहेत. आणि ही जी चांदी आहे ही प्युअर आहे चांदी. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत असते आपल्याकडले सगळे जे चांदीचे जे वस्तू असतात त्या प्युअर चांदीच्या वस्तू असतात बरं का. तर ही चांदीचं कमळाचं फूल आहे. तुम्ही भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला सुद्धा वाहू शकता. सगळ्या सेवेमध्ये लक्ष्मी मातेच्या मंगळवार शुक्रवारी तुम्ही ही चांदीची फुलं ठेवू शकता. ही एका ताईंच्या ऑर्डरची आहेत. तरी धनलक्ष्मी कुंचन सोबत ही चांदीची फुलं आपल्याकडं ऑर्डर एक एक केलेलं आहे. तसंच बघा माता लक्ष्मीचा बघा मी पूजा करून त्यांचा सिक्का ठेवलेला आहे. माता लक्ष्मीचा धनलक्ष्मी कुंचनसाठी लागणारा लक्ष्मी आणि गणपतीचा हा चांदीचा शिक्का आहे.
पाठीमागं बघा श्री लिहिलंय, श्री, आणि पुढं असा लक्ष्मी मातेचा हा शिक्का आहे. तर बघा गजांत लक्ष्मी सुद्धा आहेत आणि माता लक्ष्मीचा हा चांदीचा शिक्का प्रत्येक धनलक्ष्मी कुंचन सेवेसोबत तुम्हाला हळदी कुंकू लावून अलंकरित करून तुम्हाला त्या कुंचनमध्ये टाकायचं आहे. तर कुंचन सेवा काय आहे हे बऱ्याच ताईंना माहिती आहे, आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांनी माझ्या चॅनलवरती चेक करा. तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही धनलक्ष्मी कुंचन सेवा बघायला मिळेल. तसंच त्याची लिंक मी माझ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही ती चेक करा आणि सेवा करा. तसंच विष्णू लक्ष्मी तुळस, बऱ्याच ताईंनी ही विष्णू लक्ष्मी तुळस आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. ह्याच्यावरती बघा लक्ष्मी माता, भगवान विष्णू आणि शंख चक्र असं चिन्ह आहे याच्यावरती. हे बघा भगवान विष्णू, माता लक्ष्मी, शंख चक्र असं या तुळशीवरती शुभचिन्ह आहेत. तर बघा एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचा आहे आणि तांदळामध्ये तुम्हाला हे ठेवायचे आहे. विष्णू लक्ष्मी तुळस असं ह्याला म्हणतात. तर तुम्ही ही सुद्धा आपल्याकडनं चांदीची ऑर्डर करू शकता. जर आपले नातेसंबंध खराब असतील किंवा आपला नवरा बायकोंचं जमत नाहीये किंवा खूप काही प्रॉब्लेम्स चालले असतील आपल्या रिलेशनमध्ये, अशा वेळी तुम्ही विष्णू लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करा. तुम्ही ही तुळशी विष्णू लक्ष्मी तुळस घेऊन सुद्धा सेवा करू शकता. तर ही प्युअर चांदीमध्ये आहे विष्णू लक्ष्मी तुळस. तसंच बघा भगवान आपले गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके प्रिय गणू, तर गणपती बाप्पांना जास्वंद फूल फार प्रिय आहे. त्याच्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये जास्वंदाचं फूल सुद्धा ठेवू शकता. गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये जास्वंदाचं फूल ठेवू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं असेल तर अशा वेळे तुम्ही त्यांना चांदीचं फूल नक्की अर्पण करा. बघा गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा, आता ह्या ज्या दुर्वा आहेत ह्या चांदीमध्ये आहेत. आता कसं होतं, आपण रोज आपल्याला दुर्वा भेटत नाहीत किंवा रोज जास्वंदाचं फूल भेटलंच असं नसतं आपल्याला देवपूजेसाठी. त्यामुळे बघा एखादं जास्वंदाचं फूल आपण रोज घातलं तरी चालतं. ह्या चांदीच्या दुर्वा आहेत. तर ह्या चांदीच्या दुर्वा सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला वाहू शकता. किंवा गणपतीच्या दर्शनाला चालला असेल तर तुम्ही ह्या चांदीच्या दुर्वा सुद्धा गणपती बाप्पाला वाहण्यासाठी घेऊ शकता. तर ह्या चांदीच्या दुर्वा आहेत गणपती बाप्पांच्या. ज्यांना हव्या आहेत त्यांनी खाली डिस्क्रिप्शन माझा नंबर दिलेला आहे, त्याला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तसंच बघा ताईंचं विष्णू पाऊलची सकाळीच पूजा केलेली आहे मी. तर हे विष्णू पाऊल सुद्धा एकच असतं बरं का, पहिलं पाऊल आहे विष्णूंचं. ह्याच्यावरती बघा शुभचिन्ह आहे, तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा शिवलिंगावरती किंवा आपल्याला जर काही प्रॉब्लेम निमित्त सांगितलेलं असतं की प्रत्येक सोमवारी मंदिरात जा, एक शिवलिंग अर्पण करा आणि एक लोटा पाणी पिंडीला अर्पण करून तुम्ही ओम नमः शिवाय मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणा. तर अशा वेळी बघा आपण चांदीचं बेलपत्र ठेवू शकतो किंवा चांदीचं बेलपत्र दान केल्याने सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात आपल्याला. त्यामुळे चांदीचं बेलपत्र सुद्धा तुम्ही एखाद्या सोमवारी दान करा. आणि हे काही खूप महाग नाहीये, तुमच्या सगळ्यांच्या बजेटमध्ये बसणार हे चांदीचं बेलपत्र आहे. आणि घरच्या शिवलिंगावरती ठेवायला सुद्धा हे बेलपत्र चालतं. तर बघा ओम आहे, ओम नमः शिवाय असं ह्याच्यावरती कोरीव लिहिलेलं आहे. तर तुम्ही चांदीचं बेलपत्र सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. विष्णू पाऊल ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. भरपूर क्वांटिटीमध्ये हे विष्णू पाऊल आपल्याकडे उपलब्ध आहेत. जवळपास आपण 1000च्या आसपास हे बनवून घेतलेले आहे. ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा विष्णू पाऊल. तसं बघा एका ताईंचं ऑर्डरचं आहे जास्वंद फूल, कमळाचं फूल, तर ते पण लवकरच डिस्पॅच होईलच. तर बघा हे असं आपल्याकडे चांदीचं कलेक्शन मिळतं. तसंच बघा हा चांदीचा दिवा आहे गुरुपुष अमृतसाठी. बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. जर कोणाला हवा असेल तर तुम्ही हा प्युअर चांदीमध्ये हा सुद्धा दिवा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. गोविंद पानविडा आणि ही गणपतीची मूर्ती एका ताईंची ऑर्डरची आहे. तर तुम्हाला हवे असल्यास खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही सुद्धा प्युअर चांदीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आणि गोविंद पानविडा ऑर्डर करू शकता. बघा सेवेसाठी लागणारं हे जे ताट आहे हे ताट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये वेल ताट एक आहे आणि ह्या आकारामध्ये एक ताट आहे. जे हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकता. तसंच बघा वेलपान, बऱ्याच ताईंना हे वेलपान जे ताट आहे हे हवं असतं. तर हे वेलपान जे ताट तुम्ही बघताय त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन ठेवून अगदी चांगल्या पद्धतीने सेवा करू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा बरेचसं सामान बसतं बरं का. ह्या ताटामध्ये सगळे रत्न बसतात. बांगड्या, गोमती चक्र, कवड्या, पोळा, गुंज सगळं ह्याच्यामध्ये बसतं बरं का. ह्या ताटामध्ये एवढं मोठं आणि चांगल्या क्वालिटीचं हे ताट आहे. ह्याला पानवेल ताट असं म्हणतात. तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता.
बघा, ज्या ताईंचे बुकिंगचे कुंचन होते त्यांची सेवा झालेली आहे. लवकरच हे डिस्पॅच होतील आणि तुम्हाला घरपोच मिळेल. पण तुम्हाला घरपोच हे जेव्हा मिळतं कुरिअर, तेव्हा ओपनिंगचा एक व्हिडिओ प्रत्येकाने पाठवायचा आहे. ओपनिंगचा व्हिडिओ प्रत्येकाचा असायला पाहिजे. तसंच बघा, ही उरळी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा देवाची सेवा करता किंवा तुमच्या दारामध्ये किंवा आपण जेव्हा अंगण वगैरे सजवतो किंवा मेन एंट्रन्स जेव्हा सुशोभित करतो, तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये बघा पाणी टाकून दिवा लावू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या वगैरे लावून ह्याला तुम्ही अलंकारित करू शकता. तर ही अशी उरुळी आहे, डेकोरेशनसाठी खूप छान आहे. तुम्ही ही सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याकडे मिळेल. तसंच बघा, स्वामी समर्थ महाराजांसाठी, माऊलींसाठी किंवा सगळ्या देवी देवतांसाठी लावण्यासाठी आपल्याकडला जो हा गंध आहे तो प्युअर गंध आहे बरं का. प्युअर गंध आहे, शुद्ध गंध आहे आणि खूप छान असा ह्याचा सुगंध आहे. ज्या ताईंनी घेतले त्या कमेंटमध्ये सांगतीलच की ओरिजिनल स्वामींना गंध, किंवा तुमच्याकडे जर स्वामी माऊलींच्या वटवृक्ष पादुका असतील तर त्याला तुम्ही चंदन लेंपन सुद्धा छान करू शकता. इतक्या छान क्वालिटीचं हे गंध आहे. बघू शकता किती सुंदर आहे. ह्याचा वास जो आहे तो खूप मस्त आहे बरं का. ओरिजिनल हा गंध आहे, स्वामी गंध. तर तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तर बघा, ही अशी काचेची बॉटल आहे, किती छान असा गंध आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता ह्याचा वास सुद्धा खूप मस्त आहे बरं का ह्या गंधाचा. तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामींचा हा गंध सुद्धा ऑर्डर करा. बघा, हा स्वस्तिक दिवा आहे. बऱ्याच ताईंना हा स्वस्तिक दिवा आवडतो आणि बऱ्याच ताईंनी घेतला, कारण घरामध्ये बघा आपल्या वातावरण मंगलमय आणि प्रसन्न वाटतं. स्वस्तिक शिवाय आपण कोणतं शुभ कार्य सुरुवात करत नाही. सगळ्या कार्यामध्ये सर्वप्रथम आपण स्वस्तिक काढतो. त्यामुळे बघा, स्वस्तिक दिवा जर आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करत असाल तर खूप प्रसन्न आणि छान वातावरण होतं. आणि तुम्ही रोज ह्याला ह्याला हळदी कुंकू लावून अलंकारित करू शकता. तसंच एखादं फुल सुद्धा वाहू शकता. बघा, अभिषेक दादा पॅक करते ऑर्डर एका ताईंची. कोणाची ऑर्डर आहे ही? तसंच बघा, हा श्वेतगंध आहे, चंदन श्वेतगंध. हा जो कुंच आहे हा एका ताईंचा ऑर्डरचा आहे. तर अभिषेक दादा पॅक करत आहे, पण तुम्हाला मी दाखवते. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा हा कुंच आहे. ह्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये पैसे वगैरे ठेवू शकता. माता लक्ष्मीला खीर, गुळ फुटाणे नैवेद्य दाखवू शकता. ह्याला बघा सुंदर अशा कड्या आहेत, म्हणजे हा कड्याने असा हँडलिंग करायचा आहे. खूप सुंदर आहे. तुम्हाला हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही मिळणार नाही एवढे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट. आणि हा प्युअर ब्रास म्हणजे प्युअर पितळेमध्ये आहे. तर एका ताईंचा ऑर्डरच आहे. अभिषेक दादा ऑर्डर पॅक करत आहे. तसंच बघा, ह्या पिवळ्या कवड्या आहेत लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी लागणाऱ्या. तर बघू शकता एकदम मोठ्या आणि चांगल्या ह्या कवड्या आहेत, कारण बघा पिवळ्या कवड्या लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक आहे. आणि लक्ष्मी सेवेसाठी पिवळ्या कवड्या तुम्ही 7-11 अशा क्वांटिटीमध्ये ठेवू शकता. तसंच धनलक्ष्मी कुंचनमध्ये तुम्ही ह्या कवड्या 2-2 सुद्धा टाकू शकता. तर अशा ह्या पिवळ्या कवड्या आहेत आपल्याकडे. तसंच बघा, ह्या चॉकलेटी म्हणजे ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत. बऱ्याच ताई मला खूप दिवसापासून ह्या कवड्या मागत होत्या. तर बघा, आपल्याकडे ह्या सुद्धा कवड्या उपलब्ध आहेत. ज्या ताईंना घ्यायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. ब्राऊन कलरच्या ह्या कवड्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तसंच बघा, माता लक्ष्मीच्या फोटोला घालण्यासाठी बांगड्यांची माळ आहे. तर बघा, हे लाल कलर आहे ह्याच्यामध्ये हा हिरवा कलर आहे माता लक्ष्मीच्या बांगड्यांच्या माळेमध्ये, आणि हा पिवळा येलो कलर. तर ह्या 3 कलरमध्ये ह्या माळा उपलब्ध आहेत. तुम्हाला जो हवा तो तुम्ही कलर ऑर्डर करू शकता. तसंच माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणाऱ्या ह्या बांगड्या आहेत. तर ह्या पिवळ्या कलरच्या फक्त बांगड्या तुम्ही 7 बांगड्या घेऊ शकता, 5 घेऊ शकता किंवा 21 बांगड्या घेऊ शकता. त्याच्यामध्ये बघा, बांगड्यामध्ये सगळे कलर आहेत. ह्या लाल कलरच्या ह्या बांगड्या आहेत तुम्ही बघू शकता, आणि ह्या हिरव्या कलरच्या म्हणजे हिरवा कलर, लाल कलर आणि पिवळा कलर, ह्या 3 कलरमध्ये माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ह्या लागणाऱ्या बांगड्या येतात. हिरवा, लाल आणि पिवळा ह्या 3 कलरमध्ये बांगड्या उपलब्ध आहेत. तुम्ही 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता किंवा 21 सुद्धा ह्या बांगड्या खरेदी करू शकता, किंवा मिक्स सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. तसंच बघा, हे गुलाबात्तर आहे. माता लक्ष्मीच्या सेवेसाठी हे लागणारं गुलाबात्तर आहे. कारण बघा, माता लक्ष्मीला गुलाबात्तर फार प्रिय आहे. तेव्हा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन किंवा कोणती सेवा लक्ष्मीची करत असाल तर गुलाबात्तर, मोगरा अत्तर आणि केवडा अत्तर नक्की लावा. कुंचनला लावा, श्रीयंत्राला तुम्ही केवडा अत्तर लावा, कारण श्रीयंत्र हे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन आहे. त्यामुळे श्रीयंत्रासाठी लागणारा केवडा अत्तर सुद्धा तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता. सुगंधी अत्तर आहे. तसंच मूर्तीला, देवी देवतांना सुद्धा लावू शकता, कोणतेही डाग पडत नाही. खूप चांगल्या क्वालिटीचं आमच्याकडे अत्तर मिळतं, हे सर्वांना तर माहितीच आहे. तर बघा, त्याच्यामध्ये हा गुलाब अत्तर आहे. तसंच हा केवडा अत्तर आहे. श्रीयंत्र भगवान विष्णूंना किंवा भगवान तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी लावण्यासाठी हा केवडा अत्तर आहे. तसंच
खेड्यापाड्यामध्ये बघा चाफ्याचं फुल मिळत नाही, तर बऱ्याच ताईंना चाफ्याचं फुल मिळत नसल्यामुळे स्वामींना कोणतं फुल व्हावं असा प्रश्न निर्माण होतो. तर अशा वेळी बघा तुम्ही हे चाफा अत्तर सुद्धा स्वामी माऊलींना लावू शकता. ओरिजिनल आहे, प्युअर आहे, कोणते ह्याचं डाग वगैरे पडत नाहीत आणि चांगल्या क्वालिटीचे चाफा अत्तर आहे. तसंच बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोगरा अत्तर किंवा तुपाच्या दिव्यामध्ये मी प्रत्येक वेळी सांगते थोडंफार सुगंधी अत्तर मिक्स करा. माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बघा तुपाचा दिवा जेव्हा तुम्ही आपला लावता त्या तुपाच्या दिव्याला थोडंसं हे अत्तर सुद्धा लावायचं आहे. हे मोगरा अत्तर आहे. तसंच स्वामी माऊलींना लावण्यासाठी प्युअर हिना अत्तर आहे. हे ओरिजिनल हिना आहे. ज्या ताईंनी आपल्याकडे घेतले त्यांना माहिती आहे ही अत्तरची क्वालिटी किती चांगली आहे. तर हे हिना अत्तर आहे स्वामी माऊलीला लावण्यासाठी. तर हे असे सगळ्या प्रकारचे अत्तर आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना घ्यायचे आहेत त्यांनी ऑर्डर करा. तसंच बघा हा जो दिवा आहे प्युअर गाईच्या तुपाचा तो 2 ते 2.5 तास चालतो. बऱ्याच ताई लक्ष्मीच्या सेवेसाठी घेत आहेत. तुम्ही मेन एंट्रन्स म्हणजे आपला जो दरवाजा आहे त्याच्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी आणि आपल्या घरी वास्तव्य करावे किंवा त्यांनी अखंड लक्ष्मी माता स्थिर व्हावी त्यासाठी संध्याकाळच्या वेळे आणि सकाळच्या वेळी माता लक्ष्मीची सेवा करताना हा 2.5 तासाचा तुपाचा दिवा लावून तुम्ही महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी आरती किंवा महालक्ष्मी स्तोत्र किंवा नामस्मरण करू शकता. तर ह्यालाच बघा तुम्हाला ते अत्तर लावायचे गुलाबाचं, केवड्याचं, मोगऱ्याचं. त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा एका ताईंच्या ऑर्डरच्या आहेत. तर बघा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला उपाय सांगितला जातो लक्ष्मी स्थिर होण्यासाठी किंवा लक्ष्मीचं तुमच्या घराकडे आकर्षण वाढण्यासाठी किंवा लक्ष्मीमाता स्थिर होण्यासाठी तुम्ही हे तुपाचे दिवे घेऊ शकता. याला बघा मातीचा दिवा आहे म्हणजे पंती सुद्धा आहे आणि दिवा सुद्धा आहे. तर हा एक दिवा तुम्हाला 20 रुपयामध्ये बसतो. तुम्ही 4 ऑर्डर करू शकता, 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता किंवा 21 सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा धनलक्ष्मी कुंचची सेवा चालू असताना तुम्ही हा 2.5 तासाचा धनलक्ष्मी कुंचन समोर सुद्धा हा दिवा लावू शकता. तसंच बघा तुम्ही जी माझ्या दारामध्ये रोज पावलं बघता जे मी माता लक्ष्मीची लावलेली आहेत तर ही पावलं सुद्धा तुमच्या उंबऱ्याला किंवा दरवाजात लावण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत. बऱ्याच त्यांचे हे बुकिंगचे आहेत कारण बघा भरपूर दिवसापासून तुमचे मेसेज असतात पण ते तयार नव्हते झाले, पण आता हे सगळे तयारच आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत. ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. पावलांच्याच ऑर्डर सध्या चालू आहेत. पॅकिंग करायचं काम चालू आहे. बऱ्याच ताईंनी हे पावलं आपल्याकडं ऑर्डर केलेले आहेत. जसं की लक्ष्मीची सेवा ज्या ताई करतायत किंवा ज्यांना दारामध्ये किंवा ज्यांचा व्यवसाय आहे, उद्योग आहे, त्यांनी गोपद्माची रांगोळी काढून त्याच्या समोर सुद्धा हे साचे लावलेले आहेत. त्यांचं ऑफिस आहे, ब्युटी पार्लर आहे, कपड्याचा व्यवसाय आहे. कारण ही शुभचिन्ह आपल्यासुद्धा दुकानाच्या बाहेर किंवा शॉपच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर तुम्ही लावू शकता. तर बघा ऑर्डर चालू आहे. भरपूर क्वांटिटीमध्ये हे आपण बनवून घेतलेले आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला आणि ही पावलं तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. अगदी घर बसल्या घरपोच ही पावलं मिळतात. त्याच्यावरती बघा शुभचिन्ह आहेत. खूप छान असं काम केलेलं आहे आणि सध्या हे ऑर्डरचं काम जोरदार चालू आहे आपल्याकडे पावलांचं. तर ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर आणि पटकन ऑर्डर करायचे आहे. तर अभिषेक जो दादा आहे तो तुमचे ही पावलांची ऑर्डर सध्या चालू आहे. तर तुम्ही सुद्धा ही पावलं ऑर्डर करू शकता. तर बघा प्युअर गाईच्या तुपाचे दिवे तुम्ही बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत. तर हे 1 तासापेक्षा जास्त चालतात बरं का. प्युअर गाईचे तुपाचे दिवे आहेत. तर या गाईच्या तुपाचा व्हिडिओ उद्या मी बनवणार आहे छान असा की आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये प्युअर गाईचे तुपाचे दिवे मिळतात. तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. तर बघा ह्याला अत्तर लावायचे तुम्हाला आणि मगच तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. सुगंधी आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये वास सुटतो. तुम्ही बघा आमच्या घरी आम्ही हे तुपाचे दिवे लावतो, अगरबत्त्या लावतो, दारामध्ये रांगोळी काढतो, दारामध्ये तुपाचे दिवे लावतो. तर सगळ्यांना खूप प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं. तर बघा हे तुपाचे दिवे जे आहेत ते 50 तुपाचे दिवे आहेत. क्वांटिटी खूप जास्त आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता. आपल्याकडं 50 क्वांटिटीचे दिवे एका डब्यामध्ये 50 दिवे आहेत. प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. अगदी घरपोच मिळतात. आणि कुरिअर म्हणाल तर बघा आपलं कुरिअरची क्वालिटी किंवा कुरिअरची जी सर्व्हिस आहे ती एकदम जबरदस्त आणि छान आहे. स्वामी माऊली आणि पूजा साहित्य जर्मनीपर्यंत पोहोचलेलं आहे. प्युअर गाईच्या तुपाचे दिवे. तसंच बघा हे जे तुम्ही पाठ बघताय जसं की ह्याच्यावर तुम्ही कलश किंवा देवी देवतांच्या मूर्त्या किंवा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा बऱ्याचशाच ताई त्याच्यावरती ठेवून सुद्धा ताई बऱ्याचशा सेवा अशी करतायत. जर हे पाठ बघताय हे पाठ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. भरपूर क्वांटिटीमध्ये हे पाठ आहेत. ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर हे पाठ हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहे. खूप सुंदर बघायला असं पेंटिंग वगैरे केलेलं आहे आमच्या अभिषेक दादांनी. सगळ्यांचा लाडका दादा बघा कसा पॅकिंग करतोय. व्यवस्थित कर रे, निघलं नाही पाहिजे.
तर हे पाट सुद्धा तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. भरपूर क्वांटिटीमध्ये हे पाट आहेत. तर बघा हे असे आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये पाट आहेत, तुम्ही बघू शकता. अजून बाहेर पण बाकीचे आहेत. तर असे हे पाट आहेत, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत. तसंच बघा ही सरस्वती मॅग्नेट पाटी आहे. सरस्वती मॅग्नेट पाटी आपले मुलं जर अभ्यास करत नसतील किंवा त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर तुम्ही ते ज्या दिशेला त्यांच्या अगदी समोर ही मॅग्नेटची पाटी लावायची आहे, किंवा तुमच्या फ्रीजला सुद्धा तुम्ही हे मॅग्नेट पाटी लावू शकता. खूप छान अशी मॅग्नेटची सरस्वतीची पाटी आहे. ज्या ताईंना घ्यायची आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि लवकरात लवकर ऑर्डर बुक करा. हे मॅग्नेट पाटी सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला कोणाला संक्रांतीचं वाण हळदी कुंकू द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही हे सुद्धा गिफ्ट देऊ शकता. मी अभिषेकला सुद्धा एक भेट दिली. अभिषेक अभ्यास करत नाही म्हणून. कुठला अभ्यास चालू आहे तुझा? विचार बघा, जीवाने सगळं पॅकिंग करते. झोप आली. तसंच बघा हे अखंड श्रीयंत्र आहे. ज्या ताईंना श्रीयंत्राची सेवा करायची आहे त्यांनी हे अखंड श्रीयंत्र घेऊन त्याच्यावरती कुमकुमार्चन करा. आर्थिक जर तुमच्या घरी प्रॉब्लेम असतील किंवा लक्ष्मी माता स्थिर होत नसेल तर श्रीयंत्राची सेवा ही उच्च कोटीची आहे. तर तुम्ही हे श्रीयंत्र सुद्धा आपल्याकडं खरेदी करू शकता. अखंड श्रीयंत्र आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान असं हे श्रीयंत्र आहे. ज्या ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर हे श्रीयंत्र आपल्याकडून ऑर्डर करायचं आहे. अखंड श्रीयंत्र आहे. तसंच बघा हे कुबेर यंत्र आहे. बऱ्याच ताईंनी आपल्याकडं हे कुबेर यंत्र ऑर्डर केलेलं आहे. ह्याला कुबेर यंत्र असं म्हणतात. खूप छान. आणि बघा अखंड हे सुद्धा आहे. तर तुम्हाला जर कुबेर यंत्र हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तसंच बघा रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्र आहे. हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. ह्याला रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्र असं म्हणतात, कारण अकाल मृत्यू सुद्धा टाळतो ह्याच्या अभिषेकने. तर ह्याच्यावरती रुद्र महिम म्हणून अभिषेक करायचा आहे. तर ह्याला महामृत्युंजय यंत्र आणि रुद्रयंत्र असं म्हणतात. तसंच बघा हा मंत्रा धूप कप आहे. बऱ्याच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. ह्याच्यामध्ये 12 पीस 75 रुपयाला मिळतात. तर हा कपामध्ये तुम्हाला काही टाकायची गरज नाही. ऑलरेडी सगळं टाकून हा रेडी केलेला आहे. ह्याला मंत्रा धूप म्हणतात. 12 पीस आहे. तसंच धूपदाणी सुद्धा आपल्याकडे मिळते, प्युअर पितळेची, ब्रासची. तसंच बघा हे स्टीलमध्ये नैवेद्य ताट म्हणजे नैवेद्य पान असं म्हणतात. तर हे स्टीलमध्ये आहे आपल्याकडे. स्वामींना देवी देवतांना तुम्ही ह्याच्यामध्ये नैवेद्य दाखवू शकता. एकदम छोट्या साईजमध्ये आहे. तर बघा असा साईज आहे याचा, एवढा छोटासा. तर हे सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तसंच बघा हा अष्टगंध आहे स्वामींचा, केशर अष्टगंध. आणि हे गोमूत्र आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर गोमूत्र सुद्धा तुम्ही हळदी लिंपण किंवा घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी शुद्ध गाईचं गोमूत्र आहे. तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून घेऊ शकता. बघा सगळ्या देवी देवतांना नव्यासारखे चमकवण्यासाठी किंवा माझ्या देवघरातल्या देवी देवतांच्या मूर्त्या तुम्ही बघता आणि तुम्ही प्रत्येक वेळी एकच कमेंट करताय तुम्ही देवदेवता कशाने साफ करता किंवा तुम्ही कोणती पावडर वापरता. तर मी कोणतीही पावडर वापरत नाही. मी फक्त चंदन पावडर वापरते. मी पितांबरी, चमक धमक असं कोणतेही गोष्टी नाही वापरत. कारण बघा देवी देवतांना अभिषेक केल्यानंतर त्याचा सुगंध सुद्धा खूप छान येतो. आणि हे चंदन पावडर जी आहे ती आपण फेस पॅकसाठी स्वतःसाठी सुद्धा यूज करू शकतो. खूप चांगल्या क्वालिटीची चंदन पावडर आहे. तर ही चंदन पावडर तुमच्या बजेटमध्ये आहे. फक्त 80 रुपयाला ही चंदन पावडर मिळते. तुम्ही एका कुरिअरमध्ये बघा स्वामींचा गंध, चंदन पावडर, एखादी अगरबत्ती, स्वामींचं अत्तर, तुम्ही या 4-5 गोष्टी एका कुरिअरमध्ये ऑर्डर करू शकता. तर ह्याला चंदन पावडर असं म्हणतात. खूप छान आणि सुगंधी चंदन पावडर आहे. ह्याच्याने देवी देवतांच्या मूर्त्या बघा खूप चमकतात आणि त्या देवी देवतांच्या मूर्त्यांना वास सुद्धा छान येतो आणि प्रसन्न वाटतं. असं खूप छान अशी चंदन पावडर आहे. हवी असल्यास ही प्युअर चंदन पावडर आहे. तुम्हाला फेस पॅकसाठी सुद्धा वापरू शकता. तुम्ही ही सुद्धा आपल्याकडनं ऑर्डर करू शकता. बघा बऱ्याच ताई माझ्या देवघरातला जो मोठा शंख बघतायत त्याच्यामध्ये हा छोटा शंख आहे वाजणारा. जर ज्यांना हवा असेल, आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होते, घरामध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मक लहरी तयार होतात आणि जे घरामधलं जे व्हायब्रेशन असतं ते खूप वेगळं तयार होतं. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हा वाजणारा शंख आहे. सकाळी देवपूजा झाल्यानंतर 3 वेळा शंखनाद करा. संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस 3 वेळा तुमच्या घरामध्ये हा शंखनाद करा. तर असा हा शंख आहे वाजणारा छोट्या साईजमध्ये. तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. तसंच बघा तुम्ही बऱ्याचदा म्हणता की ताई तुम्ही तुमच्या स्वामींना फक्त फरची टोपी घालता, आम्हाला का देत नाही. तर तुमच्या सगळ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या सर्वांना हवी आहे म्हणून ही स्वामींची 11 इंच जी मूर्ती स्वामींची बघता त्यासाठी लागणारी ही फरची म्हणजे स्वामींना घालण्यासाठी ही फरची टोपी आम्ही खास
बनवून घेतली आहे, कस्टमाइज करून घेतली. ही तुम्हाला कुठेही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळणार नाही. एवढ्या चांगल्या क्वालिटीची स्वामी माऊलींची फरची टोपी आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आणि सुंदर अशी फरची टोपी आहे स्वामी माऊलींची. फक्त ज्यांनी 11 इंच मूर्ती आमच्याकडून घेतली किंवा ज्यांच्याकडे 11 इंच म्हणजे 1 फूट मूर्ती आहे, फक्त त्याच मूर्तीला ही फरची टोपी येते. छोट्या 5 इंच 7 इंच मूर्तीला ही फरची टोपी येत नाही. तर ज्यांना घ्यायची आहे ते लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या फरच्या टोप्या आम्ही बनवून घेतल्या. तुम्ही बघू शकता जवळपास 1000च्या क्वांटिटीमध्ये ह्या फरच्या टोप्या आहेत. तर सध्या ही ऑर्डरचं काम चालू आहे ह्या फरच्या टोपीचं. जर तुम्हाला जर कोणाला हवी असेल तर ही फरची टोपी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण बघा जेव्हा माल स्टॉकआउट जेव्हा क्वांटिटी किंवा टोप्या होतात तेव्हा तुमचे मेसेज येतात. तुम्ही विचार करण्यामध्ये भरपूर वेळ घालवता. पण ज्यांच्याकडे 1 फुटाची म्हणजे 11 इंच स्वामी माऊलींची मूर्ती आहे त्यांनी ही फरची टोपी ऑर्डर केली तरी चालेल. आणि सध्या ह्या फरच्या टोप्या खूप क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी बिनधास्त बुकिंग करा. ज्यांनी 11 इंच 1 फूट मूर्ती स्वामींची घेतलेली आहे त्यांच्यासाठी ही फरची टोपी आहे, भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत. तर बघा खूप सुंदर अशी फरची टोपी आहे. ह्याचं काम बघू शकता तुम्ही किती छान केलंय. मोठ्या कामाला वेळ लागत नाही तेवढा हे छोट्या कामाला वेळ लागतो. तर बघा ही अशी स्वामी माऊलींची फरची टोपी आहे. ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. हा शुद्ध भीमसेन कापूर आहे. ज्या ताईंना हवा होता, तुम्ही माझ्या प्रत्येक पूजेमध्ये बघता निगेटिव्हिटी घालवण्यासाठी भीमसेन कापराचे काय उपाय असतात, किंवा आपण आपल्या घरामध्ये आपल्या चारी दिशांना सुद्धा हा भीमसेन कापूर एखाद्या काचेच्या बाउलमध्ये ठेवायचा आहे. तसंच दारामध्ये जसं की मी रात्री तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की मी एक फ्लॉवर पॉट